मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? छानच असाल अशी मी अपेक्षा करते. तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा दिवस आनंदात जो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. मित्रांनो, रोजच्या प्रमाणे आजचा विषयही खूप महत्त्वाचा आणि खास आहे. वसुबारस म्हणजे गुरुद्वादशी. याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे की वसुबारस या दिवशी आपल्याला पूजा कशी करायची आहे, त्याचे महत्त्व काय आहे, काय करावे, काय करू नये, किंवा चुकूनही कोणते असे पदार्थ आपल्याला खायचे नाही की जेणेकरून त्याचे विपरीत परिणाम आपल्याला भोगावे लागतील. तर अशी काही संपूर्ण माहिती मी तुम्हाला प्रामाणिकपणे देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, दिवाळी हा सण म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे तर अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा सण म्हणजे दीपावली आहे. यावेळी 28 ऑक्टोबर 2024 म्हणजे सोमवारी वसुबारस आली आहे. या दिवशी रमा एकादशी सुद्धा आहे. हा खूप शुभ संयोग आला आहे. म्हणजे एकादशी आणि द्वादशी हा शुभ संकेत यावर्षी आला आहे. द्वादशी ही गोवत्स द्वादशी किंवा वसुबारस म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवशी गायीची पूजा पाडसासह केली जाते. मित्रांनो, दिवाळीची पहिली सुरुवात ही वसुबारसेपासूनच होते. दिवाळीचा पहिला सण हा वसुबारसेपासूनच केला जातो. दिवाळीचा पहिला दिवा हा वसुबारसपासूनच लावला जातो. अश्विन कृष्ण द्वादशीत म्हणजे गोवत्स द्वादशीत वसुबारस हा सण साजरा केला जातो. वसुबारस ह्याचा अर्थ म्हणजे वसु म्हणजे द्रव्य, त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असे म्हणतात. मित्रांनो, भारताची संस्कृती कृषी प्रधान असल्याने या दिवसाचे महत्त्व विशेष आहे. या दिवशी संध्याकाळी गायीची पाडसासह पूजा करतात. ज्या ठिकाणी गोमातेचे संरक्षण संवर्धन होऊन तिला पूज्य भाव देऊन तिचे पूजन होते, त्या ठिकाणी ती व्यक्ती, तो समाज, ते राष्ट्र भरभराटीस आल्याशिवाय राहणार नाही. अशा गोमातेचे प्रथम तिच्या वासरासहित पूजन करून दीपोत्सवाला सुरुवात केली जाते. समुद्र मंथनातून 5 कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. त्यातून नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हा सण साजरा केला जातो. यापूर्वी दिवाळीच्या आगमनाची तयारी सगळीकडे होते. घर गोठे स्वच्छ केले जातात. सगळीकडे आनंदी वातावरण असते. शेतावर शेतीची इतकी दिवस राखणीसाठी केलेली गाय आपल्या पाडसासह वसुबारसेला संध्याकाळी परत येणार असते. तेव्हा तिचे स्वागत करूनच तिच्या मागोमाग येणाऱ्या वासराला दिवाळीच्या वसुबारसेला उंबरठ्यात ओवाळून घरात घ्यायचे असते. शेती कामात मदत करणाऱ्या सर्व जनावरांशिवाय भारतीय संस्कृतीला प्रेम आहे. गाय तर कुटुंबातील एक सदस्य आहे. घरातले अखंड मातृत्व म्हणजे गाय. आईसारखीच मायाळू, सोशिक, तसेच वासराला गोंजारून बोलणारं तिचं हंबरणं ऐकलं कुणाच्याही हृदयात वात्सल्य दाटून यावं. अशा गोमातेचे पूजन तिच्या वासरासह या दिवशी करायचे आहे. या दिवशी दूध आणि दुग्धोत्पन्न पदार्थ आहारात घ्यायचे नाहीत. कामधेनूचे रूप आपल्या घरच्या गायीत पाहून तिची पूजा करायची आहे व पुढील श्लोक म्हणायचा आहे. तर कोणता असा श्लोक आपल्याला म्हणायचा आहे? तर क्षीरोदार्ण वसंभूते सुरासुर नमस्कृते सर्वदेवमये मातृगृहानाघ्य नमोस्तुते. तर याचा अर्थ असा आहे की क्षीरसागरातून जन्मलेला सूर असुरांना वंदनीय ठरलेला, जिच्या शरीरात सर्व देवता आहेत, हे माते, हा आमचा पूजनाचा अर्घ्य घे, तुला नमस्कार असो. संस्कृत आपल्याला स्तोत्र म्हणता आला नाही तरी चालेल, पण हे मराठीत भाषांतर मी जे तुम्हाला सांगितलं आहे या पद्धतीने तुम्ही म्हणू शकता. हिंदूंना अत्यंत पवित्र अशी गायीची उत्पत्ती ऋग्वेदानुसार अंगिरस ऋषीने आपल्या तपश्चर्येच्या बळावर केली. कारण गाय ही अमृताची नाभी, देवांचे पूजन करण्याचे साधन आहे. रुद्राची माता, वसूची माता, आदित्यची बहीण आहे असे ऋग्वेदात सांगितले आहे. मित्रांनो, या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया उपवास करतात. सायंकाळी गायीची वासराची पूजा करतात. पूजा करताना आपल्याला असे म्हणायचं आहे किंवा मी जे तुम्हाला सांगितलं आहे त्या पद्धतीने म्हणू शकता. किंवा सर्वात्मक व सर्व देवांनी अलंकृत अशा नंदिनी माते, तू माझे मनोरथ पूर्ण कर, असे म्हणून गायीची पूजा करायची आहे. किंवा लक्ष्मीचा एखादा स्तोत्र तुम्ही म्हणू शकता. या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात केली जाते. मित्रांनो, मैत्रिणींनो, या दिवशी तेलात तुपात तळलेले पदार्थ आणि गाईचे दूध, तूप, ताक खात नाहीत. उडदाचे वडे व भात व गोडाधोडाचे पदार्थ करून ते गाईला खाऊ घालतात. गाई ही लक्ष्मी स्वरूप आहे. घरात लक्ष्मी देवीचे आगमन व्हावे या हेतूने या दिवशी गाई वासराची पूजा केली जाते. घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात, हळदी कुंकू, अक्षता वाहतात, तसेच गळ्यात फुलांची माळ घालतात. या दिवशी गहू मूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख शांती समृद्धी लाभावे म्हणून ही पूजा असते. मित्रांनो, वसुबारस सणाच्या दिवशी
दिवशी गहू मूग खात नाही, त्या गोष्टीची तुम्ही आठवणीने काळजी घ्या. तर मित्रांनो, प्राचीन काळापासून हिंदू लोक गाईला पवित्र मानत आले आहे. गाईच्या ठिकाणी 33 कोटी देव आहेत असे मानले जाते. तिला गोमाता असे म्हणतात. तिची उपयुक्तता ओळखूनच प्राचीन काळापासून तिची पूजा करण्याची प्रथा पडली आहे. गाईच्या थोरवीमुळेच राजा दिलीप आणि भगवान श्रीकृष्ण यांनी गोसेवा केली. श्रीकृष्णाने तर स्वतःला गोपाल म्हणून घेतले. आपण अनेक प्रसंगी दान करीत असतो, त्यात गोदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले गेले आहे. ज्याच्या घरी गाय तेथे विठ्ठलाचे पाय, असे संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे. तसेच श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातून जेव्हा दुःखी व्यक्तींना सेवा कार्यक्रम दिला जातो ना, तेव्हा त्यात मुख्यतः पंचगव्य यावर अधिक भर दिला जातो. तुम्हाला ह्या गोष्टी माहीत नसेल, बऱ्याच जणांना माहिती असेल, पण ज्या लोकांना हे माहीत नसेल तर हे मी खूप महत्त्वाचं तुम्हाला सांगणार आहे. कारण गावी जेव्हा आपण राहतो तर गाईचे शेण वगैरे तूप दूध आपल्याला भेटते. त्यामुळे आपल्या आजारावर त्या गोष्टीचे नियंत्रण होते. कारण गाईच्या शेणात तुपात खूप ताकद असते. तर शहरात जी लोकं राहतात तर त्यांना ओरिजिनल शेण म्हणा किंवा तूप असं भेटत नाही. तर त्यासाठी स्वामी समर्थ केंद्रात पंचगव्य आपल्याला पंचगव्य तयार केलं आहे गाईच्या शेणापासून. पंच म्हणजे 5 गव्य म्हणजे गाय. पंचगव्य म्हणजे गाईपासून मिळणाऱ्या 5 वस्तू. त्यात गाईचे दूध, दही, तूप, शेण, गोमूत्र, अंघोळ हे एकत्र करून पंचगव्य बनवलेलं असे आणि त्याने आपल्याला अंघोळ करणे व ते पोटात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने या दिवशी संवत्स धेनूची पूजा करतात व वसू म्हणजे द्रव्य म्हणजे धन, त्यासाठी असलेली 12 म्हणजे द्वादशी. पुष्कळ ठिकाणी स्त्रिया या दिवशी उपवास करतात आणि या दिवशी एकादशीही आली आहे. जे कोणी एकादशी धरत असेल त्यांनी एकादशी धरा. रमा एकादशी आलेली आहे आणि जे कोणी वसुबारसेचा उपवास करतात तेही तुम्ही धरू शकता. तर कोण संध्याकाळी सोडू शकतं किंवा दुसऱ्या दिवशी एकादशी असल्यामुळे ते दुसऱ्या दिवशी सोडू शकतात. तर मित्रांनो, प्रजापतीने पाणीसृष्टी निर्माण केल्यावर थोडे अमृत प्राशन केले. त्यांच्या नाकातून जेव्हा गाईची उत्पत्ती कशी झाली हे मी तुम्हाला सांगते की प्रजापतीने प्राणीसृष्टी निर्माण केल्यावर थोडे अमृत प्राशन केले. त्यांच्या नाकातून बाहेर पडलेला श्वास सुगंधी झाला. त्यातून गाय जन्माला आली. गाय सुगंधातून निर्माण झाली म्हणून तिचे नाव सुरभी असे ठेवले. ही सुरभीच गोवंशांची आदिमाता होय. सुरभीने केलेल्या तपाने ब्रह्मदेव संतुष्ट होऊन त्यांनी तिला अमरत्व प्रदान केले व त्रैलोक्यावरचा लोक बहाल केला. तोच गोलोक होय. सुरभी गोलोकात व तिच्या कन्या पृथ्वीवर असतात. ती एकदा इंद्राबरोबर श्रीकृष्णाकडे गेली असता कृष्णाची पशुराज्याविषयीची सदिच्छा पाहून तिने कृष्णाला गोलोकाचा अधिपती म्हणून घोषित केला अशी संज्ञा आहे. तसेच गाईच्या पंचगव्यामध्ये फार मोठी शक्ती आहे. गाईपासून मिळणारे 5 तत्व म्हणजे गाईचे दूध, दही, तूप, शेण व गोमूत्र या आयुर्वेदाच्या दृष्टीने महत्त्व आहे. अनेक विकारांवर याचा उपयोग होतो. त्यामुळे स्वामी केंद्रात तुम्हाला पंचगव्य भेटू शकते. दिवाळीला तुम्ही पंचगव्य अंगाला लावून मग आंघोळ करा आणि पंचगव्य थोडेसे तुम्ही प्राशनही करा. यामुळे आपल्या शरीर निरोगी होते. शरीरात पोटात वगैरे गाठी वगैरे असतील किंवा काही त्रास असेल तर तेही संपूर्ण निघून जाते. कारण गाईचे शेण व गोमूत्र ही अलक्ष्मी नाश करण्याचे सर्वोत्तम साधन आहे. फक्त 1 दिवस जरी गोमूत्र, शेण, दूध, दही, तूप याचे प्राशन केले ना तरी पातकाचा नाश होतो. देवाने सुद्धा पापांचा नाश करण्यासाठी हे प्राशन केले होते. म्हणून यज्ञ मंडप, घर शेणाने सारवले पाहिजे. गाईच्या शेणामध्ये प्रत्यक्ष लक्ष्मीचा वास असतो. गोमूत्रामध्ये भगवती गंगेचा वास असतो. गाईचे दूध आणि तुपामध्ये सोमाचा वास असतो. तसेच या पंचगव्याचे प्राशन पोटात केल्याने सेवा करण्यात जो अडथळा निर्माण होतो ना तो होत नाही. आपल्या घरातील निगेटिव्हिटी, नकारात्मकता निघून जाते. घरात टेन्शन असेल, काही निगेटिव्हिटी असेल तर तीही निघून जाते. घरातील लोकांचे मन निर्मळ व पवित्र होते, आनंदी होते. तर याचा तुम्ही अनुभव घ्या आणि मग मला कमेंट्समध्ये नक्की तुम्ही सांगू शकता. आपल्या शरीराबाहेर अशुभ शक्तीचा यामुळे नाश होतो. तसेच कोणी करणी केली असेल त्यालाच ते परत जात असते. त्यामुळे जाते. कारण पंचगव्याचे संरक्षण शरीरावर असेल तर कोणतीही वाईट शक्ती आपल्या जवळ येऊ शकत नाही. या उलट त्या पिढेचा नाश होतो. गाय म्हणजे आध्यात्मिक दृष्टीने उशेचा किरण आहे. पुराणानुसार पापाचा भार वाढल्यावर पृथ्वी गायीचे स्वरूप धारण करून भगवान विष्णूजवळ जाऊन राहते. हे याचे प्रतीक आहे.
तर मित्रांनो, गाईची पवित्रता खूप थोर आहे. आपण जेवढी आपण गाईची गाय वसुबारस दिवशी ज्या मी सेवा सांगितल्या आहेत किंवा जशी पूजा करायची आहे, पंचगव्य लावून त्या दिवशी आपल्याला अंघोळ करायची आहे, अशी काही माहिती देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आणि कमेंट्समध्ये जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही मला विचारू शकता. आणि कोणते पदार्थ खायचे आहेत, कोणते पदार्थ खायचे नाहीत, उपवास सोडताना काय खायचं आहे, याबद्दलही मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितली आहे. त्यामुळे असं काही तुम्ही चूक करू नका की जेणेकरून त्याचा विपरीत परिणाम आपल्याला भोगावा लागेल. त्या संपूर्ण माहिती मी व्हिडिओमार्फत तुम्हाला सांगितलं आहे. फक्त तुम्हाला काही अडचण असेल किंवा काही प्रश्न असेल, तुम्ही कमेंट्समध्ये नक्की विचारू शकता. कमेंट्समध्ये ओम महालक्ष्मी नमा असं तुम्ही कमेंट्समध्ये लिहू शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.